आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज महबूबने. राऊंड द विकेट. या बॉलवर लॉफ्ट केलाय, फटका चांगला, चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक रन या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालंय टीम आई एकविरा बॉईज या टीमचं. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिली गोलंदाज मेहबूब शेखची. ज्या प्रकारे प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. वेगावर नियंत्रण, कधी उसळी घेणारे बॉल, कधी खोलर पद्धतीचे चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस उडवलाय. इट इज अ 4 रन. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. रनआउटची संधी फेकी गचाळ झाली. याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. 1 रन या ठिकाणी जरूर पूर्ण होते. टीमची धावसंख्या 7 रन. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 7 रन आतापर्यंत होतात. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मेहबूबची पाहायला मिळाली. पहिला बॉल फुलटॉस. झेलची संधी, परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडण्यात आला. प्रयत्न चांगला केला होता मेहबूबने, परंतु एक सोपा झेल सुटला. जीवदान मिळालं फलंदाज विजेशला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे जितेश. या क्षणाला क्लीन बोल्ड लाईन मिस केली आणि फलंदाज
जितेश पाटील एक पहिला धक्का एकविरा बॉईज या टीमला. फोर्टी प्लसचा प्लेअर नाही केलं तर 40 प्लस मध्ये त्याला त्याला पहिलाच बोललो तुमची आयुष्य कला पुढं ही करता वाढवता विनाकारण ते 40 प्लस मध्ये जातात आणि त्याच्यामध्ये त्याच्यात आहे ना त्यांच्या या येतील काय बोलतात त्यांना त्यांचे ग्रुप येतील ते ग्रुपच्या व्यतिरिक्त यांना लेवल घसरतात. आता तुम्ही एकदा 40 प्लस मध्ये चाललं ना का तुमच्यावर लागलं म्हातारे झाले तुम्हाला दुसरे सांगा अरे हे 40 प्लस मध्ये खेळतो त्याच्यापेक्षा तुम्ही यंग मध्ये आहात यंग मध्ये खेळा चांगलं झालं तो सोडून गेला. आणखी एक तो आहे ना तो यांचा आतिशने पण सोडायला पाहिजे कारण त्यांच्या आता आज बघितलं मी त्यांच्यात त्यांचे डिसिजन चांगले नाहीत ते काही नाही करू शकत 5-6 जणांच्या याच्यात ती लोक खेळतात तर त्याच्यात नाही होऊ शकत. तुम्ही सगळ्यांना मिळून मिसळून घ्या टीम 11 जणांची असते 11 जणांमध्ये सगळ्यांची मन मिलाव झाला पाहिजे तर तुम्ही खेळू शकता. 5च जण करणार 5च जण ओव्हर टाकणार आणि 5 जण बॅटिंग करणार त्याच्यात मध्ये हलक्या त्याने दिशा दिली एक सिंगल. एक रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 9 रन आतापर्यंत होतात. त्याला मी पहिलाच बोललो संतोषला मारतील कारण एकदम प्लेन बॉलर येतो टर्न होत नाही काय नाही. आता यांच्या हरक्याला चांदी झाली ती बोललो तुला 25-30 धावा काढतील त्याला संतोषला दिली बोललो तुमची दगाच झाला. एक सिंगल. त्याला मस्त मारला त्याला बोललो 25 धावा तुम्हाला काढले पण त्याला बोललो मी तुला 25 धावा मारतील. तर नवीन फलंदाज राज पाटील जर सलग 3 षटकार लगावले तर निशिकांतजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली आणि जर साहिल भोईरने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सचिन भोईर यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल 2 षटकांचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या 10 रन. त्याच्यानंतर सचिन पडला त्याला तुम्ही एक एक धावा काढू शकत होता. नंतर आला तो लेफ्टी राख्या त्याला मारणारच होतास तो थ्रो बॉलर आहे नाही तो जोरदार टाकायला लागला दादा म्हणून त्याला समोर सापडवा दिली मी दुसरा बिन 6 होता पण तो अडकला आम्हाला काय ते चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. दहा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सचिन. सचिनचा पहिला बॉल लाईन चांगली होती. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलरमध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी, परंतु एक रन सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 रनच्या साह्याने 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. येस, इट इज अ वाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. तर गोलंदाज या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जर या सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट प्राप्त केले, जर 2 विकेट प्राप्त केले लगातार, तर नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज सचिन ठाकूर यांच्यासाठी या ठिकाणी जाहीर झालाय. या क्षणाला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. झेलची संधी होती, परंतु प्रयत्न चांगला राहिला फिल्डरचा. त्याचं रूपांतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. शेवटचा अंतिम बॉल फिल्डर त्या ठिकाणी जर या बॉलवर विकेट प्राप्त केला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. फटका तर जरूर चांगला आहे, परंतु चेंडू जाईल. यस, इट इज अ बिग हिट. आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 28 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन. शिरोने प्रीमियर लीग 2025 हे गावातले खेळाडू आहेत. अतिशय म्हणजे वेगवेगळ्या संघामध्ये खेळणारे, आणि आज प्रीमियर लीग असल्यामुळं वेगवेगळ्या संघामध्ये त्यांना खेळायला आणि आपला परफॉर्मन्स दाखवायचा ही संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. आज पहिला दिवस असल्यामुळं खरोखर कुणाच्यात काय टॅलेंट आहे हे दाखवण्याची संधी सर्वांना मिळत आहे. आपण पाहतोय हा 4था षटक घेऊन येत आहे संस्कार. बघूया, पहिल्यांदा हा परफॉर्मन्स करत आहे राईट आर्म ओव्हर विकेट टाकताना. म्हणजे आपण पाहतो अरे पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. आयुष्यामधला हा पहिल्यांदा खेळतो या प्रीमियर लीग मध्ये आणि पहिली सफलता त्याला प्राप्त मिळते. खरोखर त्यांनी या खेळाडूंपासून सर्वांना घेण्यासारखं आहे. कारण आपल्याला एखादी संधी मिळली त्याचं सोनं करण्याची,
खरोखर संधी त्यांनी प्राप्त केलेली आहे. पाहूया एखाद्या खेळाडूला खरोखर कमजोर कधीच समजू नये. आज आम्ही पाहतो फोर्टिपसचा संघ हमेशा टॅलेंट दाखवण्याच्या हमेशा इमेज दाखवायच्या प्रयत्नात असतो, पण कुठेतरी कमी पडतो. का कमी पडतो? वय झालेला असतो, विचारसरणीची थोडीशी कमतरता जाणवते आणि अशा मुलं हा प्रसंग ओढवतो. आज पाहतो यंग, आज यंगामध्ये साथ देताना पाहतोय नवीन नवीन खेळाडूंच्या याच्यात ती लोक कशी खेळतात, जे खेळाडू आहेत ते कशी खेळतात त्याचा समोरला उदाहरण पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, लाईन चांगली होती. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत बॉलर संस्कार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावोगावी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात त्यावेळेस प्रत्येक गावाला एक नवीन चेहरा मिळत असतो आणि सध्याच्या घडीला संस्कारने देखील भरपूर चांगली कामगिरी केली पहिल्या बॉलवर, परंतु त्याच्या विरुद्धामध्ये आलंय आक्रमण. सरळ 6 रनसाठी हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन, 34 रन, 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आई एकविरा बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश नाईक यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकीकडे जर आपण पाहिलं तर टीम शिरवणे प्रतिष्ठान अविनाशदादा सुतार यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 35 रन, 35 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. बॉलर संस्कार पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जसा बॉल त्याने रिलीज केला कोलर पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक या षटकातला. गोलंदाज पुन्हा एकदा संस्कार सज्ज होतोय. या क्षणाला अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज. एक महत्वाचा विकेट प्रणित मात्र स्टंपिंगच्या साह्याने होतोय बाद. एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवजीवन संजीवनी गाठली टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमने. पस्तीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राघव सुतार आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज राघव. शेवटचं 1 षटक आतापर्यंत शिल्लक आहे. 35 रन आतापर्यंत होतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 रन. शेवटचं षटक आणि टार्गेट पुढचा चेंडू घेऊन येतोय स्वप्नील. राईट आर्मवर विकेट टाकताना अतिशय चांगली खेळपट्टी बनवलेली आहे. आपण पाहतो लेग साईडला स्ट्रोक चांगला जातो, हवाही त्याच्या दिशेने जातोय. तर शक्यतो अरे डिक्लेअर झोनमध्ये टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील गोलंदाज स्वप्नील यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावफलक पुढे सरसावलाय. 36. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटची संधी, ही संधी देखील गमावली. जर स्वप्नीलने विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर
चिन्मय पाटील यांच्या माध्यमातून एक सरप्राईज गिफ्ट आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झालंय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 37. अप्रतिम फटका तर जरूर चांगला होता परंतु चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ओम त्या ठिकाणी तैनात होता. ओम सुतार. कारण आम्ही एक असं पर्व पाहिलंय की ज्या पर्वामध्ये ओमने एक चांगला खेळ केला होता. जेव्हा शिरवणी प्रीमियर लीग ही स्पर्धा आर्मी ग्राउंडवर झाली होती त्यावेळेस ओमने देखील त्याच्या खेळीला सुरुवात केली होती आणि आज देखील त्याच उमेदीने ओम देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर होतं परंतु जर हा झेल पकडला असताना तर भरपूर प्रसारित हा झेल सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळाला असता. 2 धावा मात्र जरूर पूर्ण केल्या. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 40 रन आणि 41 रनचं टार्गेट असेल आतापर्यंतचा सर्वात लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला नेक्स्ट मॅच HNG योद्धाज आणि श्लोक 9123 रायडर या टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी. HNG योद्धाज टीमचे कॅप्टन आणि श्लोक 9123 रायडर. चला HNG योद्धाज या टीमचे कॅप्टन आणि श्लोक 9123 रायडर या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. याच्यानंतर होणारा सामना HNG योद्धा श्लोक 11. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियन बॉक्समध्ये या. आजचा हा शेवटचा सामना आहे. नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच HNG योद्धाज आणि त्यांच्याच विरोधामध्ये श्लोक 9123 रायडर. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय आम्ही फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रनामध्ये. तेच धन्यवाद.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 41 रनचं लक्ष आहे टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमच्या समोर आणि सलामीची जोडी सचिन ठाकूर आणि तर फलंदाज सचिन ठाकूर याच्यासाठी सुवर्ण संधी. जर सलग 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. येणारे 30 बॉल आणि 41 रनचं लक्ष आहे. तर सलग 3 षटकार जर या दोन्ही फलंदाजापैकी कुठल्याही फलंदाजाने लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा देखील झालेत. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून मॅचला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. रन मिळतील 6. हा येतोय खणखणीत स्ट्रोक षटकार. तर कुठल्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सोमनाथ गरत यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाला. आणि त्याचबरोबर जयेंद्र जोशी यांनी जर झेल पकडला तर दीपेश नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि जर विकेट हॅट्रिक त्यांनी प्राप्त केली तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाजीच्या मार्कवर प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणितचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तैनात होता. मिड विकेटला चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण होते. डॉट बॉल ची समाप्ती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणितचा हा बॉल लाईन चांगली होती परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा घेतलाय वेध आणि पहिला धक्का टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमला. फलंदाज सचिन ठाकूर एक चांगली खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच त्याने मैदान सोडलं. त्याच्यानंतर 2 आहेत. एकदम ओके. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. लॉंग ऑनच्या दिशेने
चेंडू चाललाय 4 रनसाठी. हा येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. गोलंदाज प्रणित पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. काय क्लासिकल नजाकत भरलेला फटका. स्वप्नीलच्या बॅटमधून विजयाचं स्वप्न त्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. हा षटकार तर प्रत्येक षटकारासाठी कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि स्वप्नीलला आतापर्यंत 100 रुपये जमा झालेत. आणि जर सलग दोन्ही फलंदाजांनी जर 3 षटकार लगावले तर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. राईट आर्म टाकते का लेफ्ट आर्म टाकते तो? गोलंदाज युवराज शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज सज्ज होतो युवराज. युवराजचा हा बॉल अप्रतिम. काय नजाकत क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4 रनसाठी या चौकार आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 20 रन. वीस धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजून 21 रनची गरज आहे. येणारे 23 बॉल आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवू शकतो टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमचा. या बॉलवर आक्रमण जरूर केलं. झेलची संधी होती आणि फलंदाज मेहबूब या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज वासुदेव.
वासुदेवसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर होता परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 1 रनच्या साह्याने 21 रन, अजूनही 20 रनची गरज. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. आपण पाहतो शिरवणे प्रीमियर लीग 2025 6 थरार. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 22 रन 22 धावा आतापर्यंत होतात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. काय टायमिंग होतं अप्रतिम. वासुदेवच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रन हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा बॉल मध्ये आता मात्र 13 रनची गरज. आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेंद्र जोशी. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर दीपेश नाईक यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे आणि भूषण सुतार यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. आणि जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर ज्ञानेश्वरजी सुतार यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. एकच रन या ठिकाणी पूर्ण होते. जर वासुदेवने षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. अप्रतिम काय टायमिंग आहे. षटकार आला आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालाय. आणि जर आणखीन एक षटकार मारला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळला आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सामना देखील जिंकलाय. तर चला वासुदेव आपण या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला आहे आणि स्वप्नील आपण देखील या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच